चैत्र गौर पूजन हा महाराष्ट्रात चैत्र शुद्ध तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत साजरा केला जाणारा स्त्रियांचा पारंपरिक सण आहे. या काळात गौरी पार्वती आपल्या माहेरी येते अशी कल्पना करून तिची अन्नपूर्णा रूपात पूजा केली जाते. या काळात पाळण्यात मूर्ती ठेवून आरास करणे, हळदी कुंकू आणि कैरीचे पन्हे वाटणे याला विशेष महत्त्व आहे. चैत्र गौर सणाचे महत्त्व आणि माहिती. पौराणिक महत्त्व. ही शिवपत्नी पार्वतीची पूजा आहे. चैत्र महिन्यात गौर माहेरी येते असे मानले जाते. पूजेचे स्वरूप. घरामध्ये पाटावर किंवा छोट्या पाळण्यात पितळेची किंवा लाकडाची देवीची मूर्ती स्थापन करतात. या काळात नंदी, गणपती, सख्या अशा रूपांसह गौरीची पूजा होते. हळदी कुंकू. चैत्र महिन्यात स्त्रिया आपापल्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करतात. यावेळी भिजवलेली हरभरे, कैरीचे पन्हे, कैरी डाळ आणि फळे वाटली जातात. चैत्रांगण. तुळशी वृंदावनाजवळ किंवा देवघरात शेणाने सारवून रांगोळीने विविध नैसर्गिक आकृत्या उदाहरणार्थ सूर्य, चंद्र, मासे, पावले असे काढले जातात. याला चैत्रांगण असे म्हणतात. अक्षय तृतीया. या उत्सवाची सांगता वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयेला होते. हा सण वैवाहिक सुखासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि घरच्या समृद्धीसाठी साजरा केला जातो.